नमस्कार मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्यभरात काल दिनांक 19 फेब्रुवारी 2024 म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीपासून एक महत्त्वपूर्ण अभियान सुरू झाले आहे, जे पुढचे 15 दिवस सुरू राहणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये या 15 दिवसात ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या मोफत सेवेची सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत। तुम्ही सुद्धा एक ज्येष्ठ नागरिक असाल किंवा तुमच्या संबंधात ओळखीमध्ये कोणी वयस्कर नागरिक असतील तर हा व्हिडिओ पुढे नक्की शेअर करा, म्हणजे त्यांनाही या मोफत सेवेचा लाभ घेता येईल। पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राइब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे या प्रकारचेच महत्त्वपूर्ण व माहितीपूर्ण व्हिडिओज तुम्हाला सर्वात आधी बघता येतील। मित्रांनो, वय झाल्यानंतर बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांना दिसण्याचा त्रास जाणवायला लागतो, कमी दिसू लागते। कारण असते कॅटरॅक्ट, ज्याला आपण मोतीबिंदू असे म्हणतो। मोतीबिंदू हळूहळू वाढतो आणि तो एक किंवा दोन्ही डोळ्यांवर परिणाम करू शकतो। रंग फिकट दिसणे, अस्पष्ट किंवा दुहेरी दिसणे, प्रखर प्रकाशाचा त्रास होणे, तसेच कोणत्याही प्रकारची वेदना न होता दृष्टी कमी होत जाणे, चष्म्याचा नंबर बदलणे, रात्री कमी दिसणे या प्रकारची लक्षणे मोतीबिंदू झाल्यावर दिसून येतात, ज्यामुळे गाडी चालवायला, वाचायला इतकेच नाही तर माणसांचे चेहरे ओळखायला देखील त्रास होतो। साहजिकच अशा त्रासाला नागरिक कंटाळतात, पण मित्रांनो, यावर उपचार आहे, तो म्हणजे कॅटरॅक्ट सर्जरी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया। राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत राष्ट्रीय नेत्रज्योती अभियान महाराष्ट्र राज्यात राबवण्यात येणार असून मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र असा संकल्प राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांनी केला आहे। 19 फेब्रुवारी 2024 ते 4 मार्च 2024 या 15 दिवसात गरजू ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम सुरू करण्यात आली आहे। मोतीबिंदूवर IOL या नावाची आर्टिफिशियल लेन्स सर्जरी म्हणजे कृत्रिम भिंगारोपण शस्त्रक्रिया हा पर्याय उपलब्ध आहे आणि ही मोफत शस्त्रक्रिया सरकारी दवाखाना, मान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्थांचे हॉस्पिटल इथे केली जाणार आहे। म्हणजे जर तुम्हाला किंवा तुमच्या परिचयातील गरजू ज्येष्ठ नागरिकांना ज्यांना मोतीबिंदू आहे त्यांना ही सर्जरी किंवा ही शस्त्रक्रिया या ठिकाणी जाऊन करता येणार आहे। याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन देखील सरकारमार्फत करण्यात आले आहे। मित्रांनो, याबाबतची अधिक माहिती तुम्हाला हवी असेल तर ती आशा, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य कर्मचारी किंवा जवळच्या सरकारी दवाखान्यातून तुम्हाला मिळणार आहे। या 15 दिवसांमध्ये मोतीबिंदू असलेल्या 1 लाख रुग्णांना लाभ दिला जाणार आहे। म्हणून 19 फेब्रुवारी ते 4 मार्च 2024 या तारखा लक्षात ठेवा आणि मोफत आरोग्य सल्ला पाहिजे असेल तर 104 या टोल फ्री नंबरवर फ्री सेवा उपलब्ध आहे। तर मित्रांनो, या मोफत सेवेचा अवश्य लाभ घ्या आणि इतरांनाही तो घेता यावा यासाठी हा व्हिडिओ जरूर शेअर करा। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।